अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे दर्श अमावस्या, माघ महिन्यातली अमावस्या. खरं तर माघ महिना हा स्नान, दान आणि चांगले कर्म, उपासना याच्यासाठी अतिशय महत्वाचा महिना मानला गेला आहे. आज आहे माघी अमावस्या. माघी अमावस्येला पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं, पित्रांसाठी दान धर्म करणं, तर्पण विधी करणं किंवा कावळ्याला घास खाऊ घालणं, पंचमहायज्ञ करणं, ज्या ज्या सेवा तुम्हाला पित्रांसंदर्भात माहिती आहे त्या सगळं करणं, त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस. खरं तर प्रत्येक अमावस्या ही लक्ष्मीकारक असते. आपल्या घरातील जी काही दरिद्री आहे, जी काही नकारात्मकता आहे ती कमी होण्यासाठी असते. बऱ्याच घरात असं असतं की अमावस्येच्या दिवशी बऱ्याच वेळा भांडणं होतात आणि तुमच्या कमेंट्स पण येतात की ताई आमच्या घरात अमावस्येच्या दिवशी भांडण होतात. तर ही कुठेतरी निगेटिव्हिटी असते. आणि मेन म्हणजे ज्या घरात लेकी आणि सुना खळखळून हसतात त्या घरात कधीही दोष लागत नाही. पण बऱ्याच घरात असंही बघता आपण की जेव्हा आपण घरात निगेटिव्हिटी येते, मग त्याच्यासाठी आपण कालभैरवाष्टकमचं पठण करत असतो किंवा ज्या काही सेवा आपण सांगितलं असं बरेच जण नारळाचा उतारा करतात, काही जण कर्पूर होम करतात. तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहे त्या केल्या जातात. पण याच्या पलीकडे सुद्धा अमावस्या हा पित्रांसाठी सुद्धा समर्पित आहे. कारण आपण फक्त आपण पितृपक्षांमध्येच आपल्या पित्रांची सेवा करत असतो, पण असं नाही आहे. रोज आपल्या पित्रांची सेवा करायची असते आणि त्यातल्या त्यात अमावस्या हा पित्रांचा दिवस असतो, त्यांच्यासाठी समर्पित असतो. प्रत्येकाच्या घरात आपल्या सासरचे, माहेरचे कोणी ना कोणी दिवंगत गेलेले असतात आणि त्यांच्या स्मरणार्थ दान धर्म करणं, चांगले आपण पुण्य करणं त्यांच्यासाठी असतं, त्यांच्याकडनं काही मिळावं म्हणून नाही. त्याच पद्धतीने असं म्हणतात की प्रत्येक अमावस्येला आपले पितर हे आपल्या उंबऱ्याजवळ म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात. ते बघत असतात ज्या पद्धतीने जो काही पितृपक्ष असतो त्या 15 दिवसामध्ये पित्र आपल्या घरात कधीही प्रवेश करत नाही, ते आपल्या उंबऱ्याच्या बाहेरच असतात. म्हणून जो काही आपण घास घालतो तर हा आपण घराच्या बाहेर का घालतो? कारण ते कधीच आपल्या घरात प्रवेश करत नाही. हे तसंच आहे की अमावस्येच्या दिवशी सुद्धा ते आपल्या घराच्या बाहेर, अगदी तुमचं स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे, ते तुमच्या घराच्या बाहेर आलेले असतात. आणि मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, जे लोकांनी गरुड पुराण ऐकलं आहे त्यांना माहिती आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास बऱ्यापैकी खडतर असतो. खरं तर 1 वर्ष जेव्हा त्यांना पितृलोकात जायचं असतं तर तो 1 वर्ष सुद्धा खडतर असतो. प्रत्येक जन्म आपला खडतर असतो आणि तो खडतर जन्म घेऊन आपल्याला मानवी जन्म भेटलेला असतो. याच्या नंतरचा पण मृत्यूनंतर त्यांचाही प्रवास याच्यानंतरचा सुरू होतो. आणि जेव्हा आपण ते दीपदान करत असतो ना, ते याच्यासाठीच असतं की त्यांचा जो अंधकार आहे, त्यांच्या आयुष्यातला जो काही त्यांच्या आत्म्याचा प्रवास चालू आहे, जो काही अंधकार आहे, तिथे आपल्याला तो दीपदान करायचा असतो. आपण दीपदान करतो. यांच्यासाठी आपण ज्या पद्धतीने आपल्या पितरांसाठी आपण कपडे दान करतो, अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, जे काही असेल तुमच्याबरोबर, छत्री आहे, चप्पल आहे, घोंगडी आहे, कपडे आहे, ते दान करतो. त्याच पद्धतीने हे दीपदान करायचं असतं की त्यांच्या आयुष्यात जो काही अंधकार आहे, त्यांच्या प्रवासात माझा एक दिवा. म्हणून तर खरं अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावत असतो. आता सगळ्यांना ते करणं शक्य होत नाही. मग आपण नेहमी बघतो की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावला जातो. त्याचं कारणच ते आहे. असं म्हणतात की पिंपळाच्या झाडाच्या खाली भगवान विष्णूंचा वास आहे आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तेव्हा ती पितरांपर्यंत जातेच. म्हणून आपण तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर नक्कीच तुम्ही तिथे दिवा लावायचा आहे. दिवा कसा लावायचा? एखादी पणती काय कणकेचा लावला तर सोन्याहून पिवळं. पण बऱ्याच लोकांना ते जमत नाही आणि खरं तर पितरांचा दिवा हा कणकेचाच लावायचा असतो, ज्याच्यात मीठ आणि हळद टाकत नाही. तो कणकेचा दिवा लावायचा, साधं तेल टाकायचं किंवा तिळीचं तेल असेल तर अतिशय उत्तम. साधं तेल टाकणार असेल तर काळे तीळ त्याच्यामध्ये टाकायचे. पिंपळाच्या झाडाच्या खाली तो दिवा लावायचा आहे. खाली डिश घ्या किंवा एखादा कागद घ्या, कागदावर तो दिवा ठेवा आणि त्याची वात दक्षिण दिशेला आली पाहिजे. हा एक महत्वाचा नियम. आता ज्यांना पिंपळाचं झाड जवळ आहे ते करू शकता, पण आपल्या घराच्या बाहेरही तुम्हाला दिवा लावायचा आहे. पणती लावली तरी चालतो, पण कणकेचा दिवा लावला तर उत्तमच. मग तो दिवा पण सेम लावायचा आहे. मी माझ्या घराच्या बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू आणि मी माझ्या घरात प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू. अशा पद्धतीने संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे 5:30-6 ला जेव्हा अंधकार होतो तेव्हा तो दिवा, कारण असं म्हणतात की अमावस्येच्याच रात्री
परत आपले जे पितर आहे ते पितृलोकात जातात, तर त्यांच्या त्या प्रवासासाठी तो दीपदान असतो. मग ते तुम्ही साधं तेल असेल तर ते तुम्ही टाका, त्याच्यावर काळे तीळ टाका. जर काळं तिळीचं तेल असेल तर अतिशय उत्तम, पण प्रत्येकाच्या घरात ते उपलब्ध होत नाही. मग साधं तेल टाकायचं, त्याच्यावर काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे. 2 वात मिळून 1 वात बनवायची आणि त्याची दिशा सुद्धा, ज्या वातेची दिशा आहे ती दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे. दिव्याचा स्पर्श खाली होता कामा नये. एखादी डिश घ्या, वाटी घ्या किंवा तुम्ही एखादं अ, कागद जरी घेतला तरी चालेल आणि ह्या पद्धतीने दिवा लावायचा. दिवा बाहेर लावायचा, सेफ्टी डोअरच्या पण बाहेर. पण तो दिवा लावताना हा जो दीपदान मी करत आहे, तर हे माझ्या पितरांसाठी आहे आणि तिथे बसूनच पितृ अष्टकम, तुम्हाला माहिती आहे पितृ अष्टकम, तुम्हाला YouTubeला किंवा Google सर्च करा, मिळून जाईल. ते पठण करायचं. ज्यांना ते येत नाही त्यांनी ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. ते सगळं करून झाल्यावर आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे, की हे दीपदान मी तुमच्यासाठी केलं आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्ही तिथे सुरक्षित राहा, आनंदात राहा. असं म्हणायचं. घरात यायचं आणि हातपाय धुवायचे. असं, कारण पितरांची सेवा केल्यावर आपण हातपाय धुवत असतो. ज्या पद्धतीने आपण पितृस्तुती स्तोत्रमचं पठण केल्यावर पण आपण हातपाय धुवत असतो, त्याच पद्धतीने घरात आलं की आपण हातपाय धुवायचे आणि जेवढा वेळ ते तेवत राहील तेवढ्या वेळा तो तेवत राहील. नंतर तो शांत झाला की दुसऱ्या दिवशी तो तुम्ही घंटागाडीत टाकून देऊ शकता. हे तुम्हाला करायचं आहे. आता ताई, दार उघडे ठेवायचे का? जर तुम्ही सेफ नसाल तर दार लावून घेतलं तरी चालेल, पण सेफ्टी डोअर तुम्ही उघडं ठेवू शकता. जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा. या पद्धतीने आपल्याला आज दीपदान करायचं आहे. प्रत्येकाने आपल्या पितरांसाठी सेवा केलीच पाहिजे. ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघत आहोत त्यांची ही कृतज्ञता आहे. त्याच्याकडनं काही मिळावं म्हणून कधी सेवा करायची नाही. ही फक्त कृतज्ञता आहे, जे आपल्याकडनं त्यांच्यासाठी झालीच गेली पाहिजे. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.